सर्व प्रेक्षकांना नमस्कार. जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून EPS 95 पेन्शन योजनेच्या संदर्भात दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर या ठिकाणी लाखो पेन्शनधारक गेली 2 दिवस सतत आंदोलन या ठिकाणी करत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये अशोक रावतजी आणि त्यांची सगळी टीम देशातील अनेक शहरांमध्ये जाऊन EPS 95 योजना पेन्शन योजनाच्या संदर्भात जनजागृती केली आणि त्यामधून एक मोठं आंदोलन या देशामध्ये उभं राहिलेलं आहे. मित्रो, आज आपण आपल्या देशातली आज आपण परिस्थिती बघितली. जे राज्यकर्ते आहेत ते कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, उदाहरणच घ्यायचं महाराष्ट्रामधील या ठिकाणी आजी माजी आमदारांना 5 वर्ष आमदारकी भोगली तर तुम्हाला त्या ठिकाणी 50,000 रुपये पेन्शन मिळते. आणि जसजसे तुम्ही आमदार होत जाल तसतशी तुमची पेन्शन त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. मग आज आपल्याला तर माहिती आहे पेन्शन नाही मिळते आणि जो काही भ्रष्टाचार देशामध्ये या ठिकाणी चालू आहे, अगदी सरकार मान्य म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी पेन्शन घेतात तेच लोकप्रतिनिधी करोडो रुपयाचा त्या ठिकाणी पैसा जमा करतात, संपत्ती जमा करतात. त्यांना पेन्शनची तसं पाहिलं तर गरज नाहीये. परंतु आज बरी तो कानपिळी या न्यायाने आम्ही सत्तेत आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्ही काही निर्णय घेऊ, आम्हाला विचारणारं कोण नाही. ही खरी गोष्ट आहे. आपण तुम्हाला मी सांगतो, विशेषतः आपण EPS 95 जे 80 लाख पेन्शनधारक आहे, कमीत कमी आपल्याला तरी समजलं पाहिजे की नेमकं आपल्या देशामध्ये आज काय चाललेलं आहे. आणि मग आज EPS 95 जे पेन्शनधारक आहे, जी आज परिस्थिती आहे की जे 10 वर्षापूर्वी रिटायर झाले, आज आपण बघितले की 2025 साल आहे आणि 2025 या सालामध्ये 1000 रुपये पेन्शन त्या ठिकाणी दिली जाते आणि त्या पेन्शनवर साधा वृद्धाश्रमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळत नाही. आणि मग सरकारला हे काही समजत नाही का? अशातला भाग नाहीये. सरकारला सर्व माहिती आहे. सरकारला अनेक योजनेसाठी सरकारकडे पैसा आहे. सरकारकडे प्रधानमंत्री कृषी योजना असेल, लाडकी बहीण असेल, अशा अनेक योजना आहेत की त्या योजना या ठिकाणी कुठलंही कामधंदा न करता लोकांना त्या ठिकाणी दिल्या जातात. त्यांना देत आहे, आमचं काही म्हणणं नाही. तसं सामाजिक सुरक्षा म्हणजे आमच्या भारतातील जेवढे नागरिक आहेत त्यांना जो जगण्याचा अधिकार आहे, त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, त्यांना आरोग्य देण्याचा अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि मग तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे विचार केला पाहिजे की जो माणूस 60 मध्ये रिटायर होतो त्याला कुणी काम देत नाही, तरी काम करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी काम मिळत नाही आणि काम मिळालं तर शरीर साथ देत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण निश्चितपणे मी सरकारला सांगतोय
की अधिवेशन चालू आहे. मला माहिती आहे की सरकारने पैसे टाकल्याशिवाय पेन्शन वाढ होणार नाही, हे निश्चित आहे. परंतु सरकारला एक आम्ही सर्व पेन्शनधारक या ठिकाणी आवाहन करतोय की आपण चालू अधिवेशनामध्ये एक सप्लिमेंटरी डिमांड, पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी पेन्शन वाढीसाठी. करोडो रुपये त्या ठिकाणी सरकारला जीएसटीच्या माध्यमातून मिळतात. त्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी होत असताना आमचं एकच म्हणणं आहे की आमची आजची परिस्थिती फार वाईट आहे, फार भयानक आहे. लोक रस्त्यावर आलेली आहेत. आता फक्त भीक मागायचं शिल्लक राहिलेले तुम्हाला सांगतो. आणि म्हणून सरकारने त्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या या ठिकाणी मान्य करून आम्हाला त्या ठिकाणी पेन्शन वाढीसाठी आर्थिक तरतूद करावी व आम्हाला या ठिकाणी 7,500 रुपये पेन्शन देण्यासाठी आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा, अशा प्रकारची मागणी आम्ही आज आपण या सरकारसमोर करत आहोत. सगळ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग जरी नसेल घेतला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी EPS पेन्शनधारक जे आहे प्रत्येकाने या ठिकाणी एक पोस्ट टाकली पाहिजे आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी प्रत्यक्ष या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि पेन्शन वाढ मिळवा. धन्यवाद.